महाराष्ट्रात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। कुठे आघाडी आहे तर कुठे बिघाडी। या सगळ्या रणधुमाळीत छत्रपती संभाजीनगरमधल्या सामान्यांचं मत काय आहे हे आम्ही जाणून घेतलं। ए भावा, कुणाची हवा यामध्ये? राजकारणात काय हवा चालू आहे सर? आमचे फक्त भुमरे बापूचे, दुसरे कोणी नाही। अरे बापरे, हा, विलास बापूच. विलास बापू भुमरे. बरं, राज्याचं जर नेत्याचं बोलायला गेलो आपण तर कोणता नेता चांगला आहे? उद्धव ठाकरे. काय राजकारण बघून कसं वाटायला? राजकारण चांगलं, आमचा इलाज बापू शेणारी. अरे देवा, सगळे शिवसेनेचे बाजार आहेत मग काय? आम्ही काय तुमच्या याचे राष्ट्रवादीचे नाही, काँग्रेसचे नाही, हा. आम्ही शिवसेनेचे. ज्या युती होती चांगलं होतं, आता थोडं गडूळ झालं, पण जाऊ द्या। आणि त्याच्यात त्या 1500 रुपये जे लाडकी बहीण. मायना वाटेला लाडके बहिणीचा, तर ते 1500 रुपये दिले देईनी, पण इथं महागाई वाढली, बरं, इथं भुसकट पडले माणसाचं, काय त्याला इलाज नाही त्या गोष्टी। पण काय वाटतं तुम्हाला एकंदरीत हवा कुणाची असत? हवा आता इथं समजा बापू आहे, इथल्या स्थानिकच्या सोडा, पण राज्यात कुणाची हवा? राज्यात काही आघाडी सरकार आहे। हवा आता काय हा? कुणाची हवा? भुमरे. अरे सगळे भुमरेच म्हणू लागले राव इथं, काय मला काय? माणसं ते हा? आमचे माणसं मग महायुतीची हवा आहे म्हणा. आहे महायुतीची हवा आहे. मग मला सांगा आता, कधी महायुतीची हवा, कधी महाविकास आघाडीची हवा, पण जनता म्हणून आपली हवा कधी असणार? आमची जे शेतकऱ्याला जे आम्हाला सहकार्य करीन सरकार, त्याची हवा आम्ही करणार, म्हणजे करणार। खरे कुठे मराठा समाज कसं वागेल बरं निवडणुकीत? पाटील जसं म्हणते तसं आम्हाला माहितीये, कोणाला आणायचं आणि कोणाला पाडायचं हे पक्क माहीत झालंय, माहितीये आम्हाला सगळ्या गोष्टी। सगळं एकी दिसते आता. एके म्हणजे आईचं आमच्यात पहिल्यापासून आहे, पण आता तर खरी गरज आहे, आता तर खरी भूमिका महाराष्ट्रासाठी निभावायची। हवा कुणाची? भुमरे साहेब. कोणते भुमरे? छोटे भुमरे, मोठे भुमरे? विलास भुमरे. त्याचीच हवा आहे. हा, त्यांचीच हवा आहे। बरं, राजकारणाचं जे राजकारण चालू आहे राज्यातलं, ठीक आहे, इथलं स्थानिक भुमरेंची हवा आहे. काम करा, हा, एक मिनिट नाही, तुम्ही लय मजेशीर वाटू लागले मला. पण काय वातावरण खराब झालंय, गढूळ झालं? वातावरण खराब झालेलं नाही, एकदम टकाटक वातावरण आहे। विलास बापू राज्याच। तेव्हा बघा, हवा कोणाची आहे ते ठरलंय, काय करायचं ते ठरलंय। फक्त आता मला तर वाटतं काही लोक मतदानाच्या दिवसाची वाट पाहत आहेत।